नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर आज आपण करूया मस्त असा दुधीचा हलवा. दुधीची भाजी खायला ना फारशी कुणाला आवडत नाही. दुधी भोपळ्याचे आपल्या शरीराला किती फायदा आहे हे सर्वांना माहीत आहे. तरीसुद्धा आपल्यापैकी बरेच जण दुधी भोपळ्यापासून बनलेले पदार्थ खायला मागत नाहीत. दुधी भोपळ्यामध्ये आपल्या शरीराला फायदेशीर असणारे प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न व इतर अँटीऑक्सिडंट्स या दुधी भोपळ्यामध्ये असतात. आणखीन यातील सर्वच घटक आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहेत. म्हणूनच असा हा मधुर आणि सात्विक दुधीचा हलवा तुमच्या घरच्यांना करून खाऊ घातलात तर ते आवडीने हा हलवा खातील. चला तर जास्त वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे, त्यामुळे रेसिपी संपूर्ण पहा. आणखीन चॅनलवर तुम्ही प्रथमच रेसिपी पाहत असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईकसुद्धा करा. दुधी हलवा करण्यासाठी इथे मी एक कोवळा आणि मध्यम आकाराचा दुधी घेतला आहे आणि याला स्वच्छ धुवून घेतले आहे. आता ह्याला मधोमध असे चिरून घ्यायचे आहे. हलव्यासाठी दुधी भोपळा कोवळाच घ्यायचा आहे, म्हणजे आतमध्ये मोठ्या मोठ्या बिया झालेल्या दुधी भोपळ्याचा हलवा चविष्ट असा होत नाही. त्यासाठी कोवळा आणखीन ताजा असा दुधी भोपळा घ्यायचा आहे. आता यामध्ये जो मधोमध मऊ कापसासारखा भाग असतो तो थोडासा काढून टाकायचा आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे किसणीने दुधी भोपळा किसून घ्यायचा आहे. दुधी भोपळा कोवळा असेल तर संपूर्ण सालीसकट किसला तरीसुद्धा चालतो. इथे मी दुधी भोपळा घेताना अर्धा किलो वजनाचा घेतला आहे आणि हा हलवा तुम्ही एकदा करून ठेवलात की 5-6 दिवस अगदी आरामात टिकतो आणि पाहिजे असेल तेव्हा गरम करून तुम्ही मोठ्यांना किंवा लहान मुलांना खावयास देऊ शकता. फक्त हलवा फ्रीजमध्ये स्टोअर करायचा आहे, म्हणजे थंड वातावरणात तो व्यवस्थित राहील. आता इथे संपूर्ण दुधी भोपळा माझा किसून झाला आहे. हा किस जास्त वेळ बाहेर ठेवायचा नाही, नाहीतर काळा पडतो. त्यासाठी लवकर किसून लगोलग हलवा करायला घ्यायचा आहे. त्यासाठी गॅसवर इथे मी एक स्टीलची कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये 1 टेबलस्पून इतके तूप घातले आहे. या हलव्यासाठी तूप फारसे लागत नाही. अगदी कमीत कमी तुपामध्ये सुद्धा हलवा अगदी चविष्ट होतो. आता तूप थोडे तापले की लगेचच हा किस आहे तो कढईमध्ये घालायचा आहे आणि छान असं 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे. हे करत असताना गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि मंद गॅसवर हा दुधी भोपळ्याचा किस आहे तो परतून घ्यायचा आहे. हा सात्विक दुधी भोपळ्याचा हलवा तुम्ही तुमच्या मुलांना स्कूलच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता. दुधी भोपळा हा पित्त कमी करण्यास मदत करतो, त्यामुळे दुधी भोपळ्याचे पदार्थ आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी खाल्ले गेले पाहिजेत. आता इथे दुधी भोपळा छान असा परतून झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटासाठी वाफ आणायची आहे. झाकण काढल्यानंतर मस्त असा वाफेबरोबर मधुर असा सुगंध यायला लागतो. आता हा किस थोडा वेळ आणखीन 2 ते 3 मिनटं असाच परतून घ्यायचा आहे. दुधी भोपळा कोवळा असेल तर पटकन शिजला देखील जातो. किस तिकडे बारीक गॅसवर शिजत आहे तोपर्यंत इकडे हलव्याला लागणारे ड्रायफ्रूट किसून घ्यायचे आहेत. इथे मी 4 बदाम आणि 4-5 पिस्ते घेतले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घेऊ शकता. तसं तर ड्रायफ्रूट घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण घातले तर त्याचा क्रंच हलव्यामध्ये फारच सुंदर लागतो. ड्रायफ्रूट इकडे किसून होत आहेत तोपर्यंत इकडे दुधी भोपळ्याचा किससुद्धा परतला गेला आहे, म्हणजे त्यातील संपूर्ण कच्चेपणा निघून गेला आहे. आता या दुधी भोपळ्याच्या किसामध्ये 2 पेले भरून दूध घालायचं आहे, म्हणजे अर्धा किलो दुधी भोपळा आहे त्यासाठी मी अर्धा लिटर दूध घातले आहे. आता हा किस दुधामध्ये छान असा शिजवून घ्यायचा आहे. या हलव्याला लागणारे सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, नक्की चेक करा. दूध घातल्यानंतर गॅस बारीक करायचा आहे आणि पुन्हा झाकण ठेवून हलवा दूध आटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. हलव्यामधील निम्मे दूध कमी झाले की यामध्ये 6 ते 7 चमचे साखर घालायची आहे, किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये साखर घालू शकता. आता गॅस बारीक करून यामधील साखर पूर्ण विरघळेपर्यंत आणि दूध पूर्ण आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आणि आपण जे ड्रायफ्रूट स्लाईस केले होते त्यातील निम्मे ड्रायफ्रूट यामध्ये मी घातले आहेत. इथे मी फक्त दुधाचा वापर केला आहे. तुम्ही यामध्ये खवा किंवा पेढे किंवा दूध पावडरचा सुद्धा वापर करू शकता. आणि हे पहा, हलव्यातील संपूर्ण दूध आता आटले आहे आणि मस्त असा मऊसूत सात्विक दुधीचा हलवा तयार झाला आहे. मस्त असा हलव्याचा सुगंध घरभर पसरला आहे. असा हा दुधी भोपळ्याचा हलवा तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून पहा. हलवा अगदी सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे. तसं तर हलव्याचा मूळचा स्वादच खूप छान लागतो, म्हणजे वेलची पावडर नाही घातली तरीसुद्धा चालते. असा हा दुधीचा हलवा खाण्यासाठी तयार आहे. तो आता मी सर्वसुद्धा करत आहे. दुधी हलव्याचा कलर किती छान आला आहे पहा. यामध्ये मी अजिबात फूड कलरचा वापर केला नाही आहे. असा दुधीचा हलवा तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की एकदा करून पहा.
आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या छान छान कमेंट वाचायला नक्कीच आवडतील. आणि ही रेसिपी तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये सुद्धा शेअर करा. अशी ही दुधीच्या हलव्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणखीन बाजूला दिलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.